स्वप्नातच काय तर 7 जन्मात पण नसा विचार नाही करू शकत. मग हे कसं घडलं आणि कसं झालं ग? खरंच तुला नाही माहिती का शंकर? शंकर? तू तर मला शंकर कधीच म्हणत नाही. हो, माझं नाव जरी शिवशंकर असलं पण तू शिवच नावाने बोलवतेस ना? हो शिव, तू माझ्यासाठी शिवच आहेस, पण तुझ्यात एक राक्षस रूपी शंकर देखील दडलेला आहे, जे तुलाही माहिती नाही. स्प्लिट पर्सनॅलिटी. तू स्प्लिट पर्सनॅलिटीचा शिकार झाला आहे. स्प्लिट पर्सनॅलिटी? अरे हो शिव, हो. तुझं नाव जर एक असलं ना, तुझं शरीर जर एक असलं ना, पण तुझ्या नावाप्रमाणे शिव आणि शंकर हे दोन्हीही वेगवेगळ्या वृत्तीची व्यक्ती वावरत आहे, ज्याची तुला क्षणिकही कल्पना नाही. त्याचमुळे हे सगळं प्रकरण घडलं. म्हणजे मी ज्या माझ्या पापी हाताने माझ्या जिवलग प्रेयसीला मारून टाकलं. याला कोणी मारलं? त्याला मीच मारलं शिव. पण का? त्याने माझ्या खुशी खेळण्याचा प्रयत्न केला शिव. पण हा तर तुझा हितचिंतक, तुझा साथीदार होता ना? हितचिंतक, साथीदार? अरे जगातील हेच तर सर्वात मोठे शत्रू असतात. ज्यांना आपण आपलं समजतो ना, तोच आपल्या पाठीत सुरा खुपसतो. म्हणून तर म्हणतात ना, जे जसं दिसतं तसं नसतं, म्हणूनच तर जग फसतं. घडलं ग भैया? किती गोड आणि सुंदर स्वप्न रंगवलं होतं ग आपण. किती गोड आणि सुंदर. पण का रे विधात्या, तुला आमचं हे सुंदर स्वप्न पावलं गेलं नाही? हो, तू आमच्या प्रेमाला वेगळं करू शकणार नाहीस. शरीर, अरे शरीर तर हे नाशिवंत असते ना. काय करूया शरीराचं? शिव, असले वाईट विचार मनात आणू नकोस, कारण जीवन हे अनमोल आहे. या जीवनावर आपला अधिकार नाही आहे शिव. शंकर, अरे काय शंकर, कुठे दडून बसलास? तू काय समोर येशील रे? तू मित्र आहेस, मित्र. काय म्हणालास? मित्र? आणि मी? अरे मित्र कोण आहे तुला आणि मला देखील चांगलं ठाऊक आहे. अरे हो, मी जरी मित्र असलो पण तुझ्यासारखा कायर नाही. अरे का मारलास माझ्या पायाला? सांग ना, का मारलास माझ्या पायाला? कारण ती मला सोडून त्या भित्र्या शिवशी प्रेम करायची. तर काय बघ, तुझ्यासारख्या राक्षस वृत्ती असलेल्या व्यक्तीवर प्रेम करणार.
पायाला तळपव तळपव मारू ना तसंच तुला पण. रे जा जा स्त्री हत्याऱ्या जा. राई राई चिंगड्या उडवेन. होय राई राई चिंगड्या उडवेन. शिव शिव तू हे काय केलं शिव? संकट समजून तू स्वतःलाच मारलं. का केलं शिव तू असं? का केलंस? तुझा शिव तर तुझ्यापाशी आला ना. आता आपल्या प्रेमाच्या आड कुणीच येऊ शकणार नाही. कुणीच नाही. कारण आत्मा ही अमर असते आणि निराकार असते आणि पवित्र पण असते. चल चल ह्या मायारूपी संसारातून कायमच मुक्त हो. आत्म्याच्या स्वरूपात